गुड मॉर्निंग गाइस. आता एक तर मॅगी खाल्ली मी, चहा पिलाय आणि बिस्किट पण खाल्लंय. आता वडापाव खायचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही बघू काय करायचंय नेमकं काय नाही. खरं तर मी कालचा मेकअप आहे. व्हिडिओ काय पाहिजे सर बाई मधी बोलायचं नाही. असं बोलायचं नाही. नेक्स्ट टाइम मी आहे ना, मी ट्रिप स्पॉन्सर करणार आहे. आवडली का मॅगी? कशी? मेनू कार्ड गरम आहे. फुकून का? हे बघ, सेल्फी क्वीन स्माइल. लास्ट टाइम फक्त बनाना राईड होती आणि ते पाडायचे त्याच्यामुळे ना. आणि ते पाडायचे म्हणून एवढं काय आम्ही इंटरेस्ट घेतला नाही बसण्यामध्ये. पण आता ते पाडत नाहीत. हे बघ एवढे मी जवळून दाखवेल मी तुम्हाला नंतर. किती वेळा प्लॅन चेंज झालेला आहे. मॅगी खाऊन तिथं जाऊ, हा चहा पिऊन तिथं जाऊ, पोहे खाऊन तिकडे जाऊ म्हणे. हा आता वडापाव चालू आहे. आता भजी पण येऊ राहिलेत. म्हणजे काय भानगड आहे? मिसळ भाऊ, मिसळ आता ठेव थोड्या वेळासाठी. आता सुट्टीवर मिसळ तू नंबरला फोन कर ऑफिसला. बस आणि परत आता चहा येऊ राहिला त्यांचा. खायच्या अगोदर खाऊन झाल्यावर का बरं चहा लागतो? म्हणजे पहिले झोप उडवायला आणि नंतर खाल्लेलं पचवायला. एक अंडे उगवायला 1 तास लागतील. मग 2 अंडे उगवायला किती तास लागतील? अंडी कोणी उगवली होती? ठीक आहे, प्रश्न आहे. पण अंडी कोण उगवतं झाडात? उगवतात पण झाडावर अंडी येते का? थांबा. 1 अंडी बॉईल करायला 2 तास लागतात. मग 2 अंडी बॉईल करायला किती तास लागते? 2 तास लागणार ना. हा बरोबर, करेक्ट. ऋतिक रोशन. टिडिंग आयला मैं कहाँ पे आ गया? आईला हे कॅफे आ गया. आता डान्स पण करून दाखवला असता तर लईच मजा आली असते. सध्या मी चेंज केलंय आणि इथं आली आहे. आता ते थांबले तिथे. बघू आता काय कोणतं डिसाईड होतंय काही नाही. आणि एवढ्या सगळ्या राईड्स करणार नाही आम्ही. आमचीच फाटून जाऊ राहिली आहे एवढ्या करायच्या माग. तर आता आम्ही चाललोय जेवायला दुपारी दुसरीकडे मे बी. कारण इथं जरा जेवण नाही आवडलं आम्हाला. चाललेलो आहे मे बी. पहिल्यांदा जिथे गेलो होतो तिथेच जाऊ, कारण तिथे छान होतं आणि आम्हाला आवडलं होतं. हे याचे नखरे. हो हे मस्त याची सोय झालेली आहे. हे आम्ही प्रॉन्स मागवले. आता हे ना आम्ही आज मटण खाणार आहे. काल चिकन खाल्लं होतं. कोकणात आले सकाळ दुपार संध्याकाळ. जर कोकम नाही काय सोलकढी नाही पिली तर मग काहीच उपयोग नाही आहे.
सो आता ना मला फोटोशूट करायचा आहे, सो त्यासाठी मी रेडी झाली आहे आणि आता मी पुन्हा जाणार आहे बीचवर. मला खूप आवडतात तर बीचवरचे फोटोज आणि घोड्यावर, स्पेशली मला घोड्यावर बसायचं आहे आणि तिथं आत्ता मी पाहिलं आहे की घोडा आला आहे. सो आता मी चालली आहे तिथे. सो येस, चलो लॉक करून घेते. मी नॉटच नाही बांधली, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. चावी खाली पडली. ओ लकीली तू आणून दिलीस. जाऊ का अक्षय? हे चल मी जाते. चलो. सो मी आलेली बीचवर आणि हा बघा इथे घोडा. घोडा कुठे? घोडा कुठे? अरे घोडाच कुठं गेला? मागे वाटतं. आता इथे, हां इथे आहे घोडा. दिसला? ओके, हा आहे घोडा आणि आता मी त्याच्यावर बसणार आहे. आमचे किल्लेदार का? पण हा किल्ला कोणता आहे? सध्या बाबरचा किल्ला. बाबरचा किल्ला. माझा फोटोग्राफर तो आता डोंगर बनवत होता, त्याचा अर्धा डोंगर बनलेला आहे, पण मला फोटोज काढायचे, त्यामुळे आता समुद्रामध्ये आम्ही चाललोय हात धुवायला. अरे असं नाही दिसणार तुम्हाला एवढं, पण सनसेट खूप छान दिसतोय. मजा आली. फायनली फोटो काढलाय मी आणि राईड पण केली घोड्यावर. चलो चलो, उरकलं आमचं जे पण होतं काही. आता आमचे पैसे बाकी आहे, तर वडापाव अलीकडं आता आम्ही वडापाव खाणार. जस्ट आत्ता वडापाव खाऊन आले आणि अक्षयला पण घेऊन चालली आहे. एवढे घाबरता? माझी दहशत पाहिली का? तुझी नाही, तुझी काही दिसत नाही बाई, तू आपलीची काही काही तिची पण आहे ना. माझं लेकरू झोपलं, माझं लेकरू झोपून गेलंय. खूप पसार आहे. तुझ्यासाठी मी वडापाव घेऊन आले. मग तुझ्यासाठी काय आणलं मी? हे पाय कसे गेम खेळत आहेत. एवढं माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत पण जमलेलं नाही गेम खेळण्याबद्दल. मला गेमच खेळता येत नाही, ती गोष्ट वेगळी, पण मग नाही कधी जमलं. आपण तर सोलकढी ट्राय करू. एकच नंबर सोलकढी म्हणजे कशी. म्हण पाणीपुरी खायची. हा पाणीपुरी खायची. पाणीपुरी मला माझ्यासाठी कुठे पाणीपुरी खाऊ घालणार नक्की. ही बाबू कुठे बसली तू? ही बाबू हे कसं लाजतंय आहे का? हे कसं लाजतंय आहे का ते? हे ससा. सो हा आता आमचा शेवटचा दिवस इथला आणि उद्या आम्ही सकाळीच निघणार आहोत. तुझं कॅसल झालं लगेच एका सेकंदाचं कॅसल बघितलं का त्याचं? पुन्हा वडापाव. ऍक्च्युली वडापाव अलीकडे आहे ना वडे आहेत फक्त आणि पावच नव्हते, म्हणून मग ती आता नाही म्हणाली होती, पण मला वडे खायचे होते. वडापाव नाही खाल्ला तर कसं व्हायचं माझं. आणि म्हणजे वडापाव म्हणजे पहिलं प्रेम आहे आपलं, बाकी नंतर है ना. चिकन मटन वगैरे सगळं खाऊ आपण, तेही खाऊ, सोडायचं कशाला? काहीच सोडायचं नसतं आपल्यामध्ये. खायच्या गोष्टी खातच राहायचं. ट्रिपवर आलो आहे तर खायला बघायचं नाही काहीच. सो त्यामुळे आता आम्ही तर काय दुपारी फुल जेवलेलो आहे, म्हणून मग आता काही जास्त काही खाणार नाही आहे. फक्त मॅगी आणि वडेपाव, अजून काय पाणीपुरी भेळपुरी वगैरे खाऊ, बस एवढंच खाऊ. आणि एखादी आईस्क्रीम वगैरे काही खायची असेल तर तेवढंच. आणि उद्या सकाळी तर लगेचच निघायचं आहे. आवडली इथेच ना अक्षय? हा
तर आता आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहे, कारण उत्कर्ष आम्हाला आईस्क्रीम खाऊ घालणार आहे तिच्याकडून. लाइटिंग वगैरे किती छान करतात ना अक्षय. नारळाची झाडं, लाइटिंग मस्त झालेलं आहे. मला माशाचा वास आलेला आहे, पण आता पोटात जागा पण नाही आहे. मी ना शॉर्ट्स घातली आहे आणि त्यावरून स्वेटर घातलंय. लोकांना वाटतं मी मधून काही घातलंच नाही. मी माझे व्लॉग्स आहेत ना डायरेक्ट बनवतीये विदाऊट इंट्रोडक्शन. मी इंट्रोडक्शनचा माझा म्हणजे मी काय करते, अगोदर काय केलेलं आहे, माझ्याबद्दलची माहिती एक स्पेसिफिक असा व्हिडिओ बनवेल मी, की त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेल, की तुम्हाला मग कळेल माझ्याबद्दल की मी नेमकं आत्ता व्लॉगिंग करते आहे, पण माझ्याबद्दल मी आधी काय केलेलं आहे एक्झॅक्ट ते तुम्हाला कळेल. आम्ही बीचवर चक्कर मारणार आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट झोपून घेणार आहे. सो आज पुरता तर एवढंच होतं. त्यानंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.